नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही तयार होते आणि अक्षयला बाहेरच्या जेवणाचा त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी पराठे बनवत ही किचनमध्ये असते। तेवढ्यात तेथे अक्षय येतो। अक्षय रमाला म्हणतो की रमा, हे काय चालले तुझे? रमा म्हणते की अहो, असे काय करता तुम्ही? आपण बाहेर चाललो, मग डबा नको का न्यायला? बाहेरच्या जेवणामध्ये किती साखर असते। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, तू रेडी झाली ना, मग चल, लगेच चल, आपण बाहेर जाऊयात। तेव्हा रमा म्हणते की अहो, असे काय करता? एक वेळेस तुम्ही मला तुमच्या बरोबर नेऊ नका, परंतु डबा घेऊन जा। बाहेर गेल्यानंतर चार चौकात सांगायचे की मला शुगर आहे आणि थोडेसे तरी गोड खात असता। तेव्हा मात्र अक्षय रोमांटिक होऊन रमाकडे बघत असतो। रमा म्हणते की अहो, असे काय बघता? तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की रमा, हाच फरक आहे इतरात आणि तुझ्यामध्ये। तुला जिंकण्यामध्ये नाही तर जगण्यामध्ये आनंद वाटतो। तू अगोदर स्वतःची नाही तर इतरांची काळजी करत असते। तेव्हा रमा म्हणते की जा आता, मला माझे काम करून द्या। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, असे काय करते? कौतुक करतो मी तुझं, ते सुद्धा तुला ऐकायचे नाही का? तेव्हा रमा म्हणते की आत्ता तुम्ही कौतुक कराल आणि उशीर झाल्यानंतर पुन्हा चिडचिड करण्यासाठी तयार होतान। आणि रमा ही अक्षयसाठी मस्त असे पराठे बनवत असते। तर अक्षय खुश होऊन रमाकडे बघून हसतो आणि बाहेर येतो। तर पार्वती आजी रेवाला म्हणत असते की मला एक गोष्ट समजत नाही की अक्षय, रेवा तुझी जबाबदारी घेण्याऐवजी त्या रामाची का साथ देतो? तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, मी तुम्हाला एक सांगते की अक्षय खरंच मनाने खूप चांगला आहे आणि त्याला असे वाटत असेल की रमाला सुद्धा हर्ट करायला नको। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं, अक्षय कसा आहे हे त्याच्या आजीला कोणी सांगायला नको, अगदी त्याच्या आईने सुद्धा। कारण अक्षयला मी बोट धरून चालायला शिकवले आणि अक्षयवर पूर्ण संस्कार हे मी केले। रेवा म्हणते की मान्य आहे आयाजी, आणि अक्षयला असे वाटत असेल की दोघींना सुद्धा खुश ठेवायचे, मला सुद्धा हर्ट करायचे नाही आणि रमाला सुद्धा, आणि या सर्वमध्ये त्याची ट्रॅजेडी होत असेल। रमा मात्र काही गोष्टी स्वीकारू शकत नाही, परंतु मला सर्व गोष्टी माहिती आहे, त्यामुळे मी त्या सर्व गोष्टी ह्या स्वीकारू शकतेस। तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं, तू किती अक्षयचा विचार करतेस आणि असा समजूतदारपणा त्या रमाने जर दाखवला आणि हे घर सोडून जर गेली तर किती चांगले होईल। तेव्हा रेवा म्हणते की आयाजी, तुमचे हे शब्द खरे ठरू। तेवढ्यात अक्षय तयार होऊन येतो आणि आजी, तू येतेस ना माझ्याबरोबर? चल मग निघूयात। तेव्हा पार्वती आजी म्हणते की नाही रे, जरा बरे वाटत नाही, त्यामुळे तू एक काम कर, माझ्याऐवजी रेवाला तू तुझ्याबरोबर घेऊन जा। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, मी सर्वांना समान संधी देणार आणि जोराने ओरडत म्हणतो की अजून मी सर्वांना 5 मिनिटं देणार आणि 5 मिनिटात जो कोणी अगोदर तयार होईल आणि माझ्या गाडी जवळ येऊन उभा राहील तर रमा हे सर्व ऐकते आणि लगेच आपल्या घड्याळामध्ये बघते आणि ते बनवलेले पराठे लगेच ही डब्यामध्ये भरत असते आणि भरल्यानंतर ती त्या डब्याचे झाकण शोधत असते। त्यानंतर इकडे आनंदने अभिची मात्र पूर्ण फजिती करून ठेवलेली असते। अभिला पूर्ण त्या कलरने त्याने हे भरून टाकलेले असते आणि पूर्ण ड्रेस खराब करून टाकलेला असतो। तेव्हा अक्षय बाहेर गाडीजवळ उभा असतो। अभि धावतच येतो, अरे मी अगोदर खूप छान तयार झालो होतो, परंतु आनंदने हे बघ माझा काय अवतार करून ठेवला ते। अभि म्हणतो की मी येणार तुझ्याबरोबर। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, तुम्ही दोघी सुद्धा बाद झाले आहेत, काय अवतार करून ठेवला हा सर्व। आनंद म्हणतो की अरे अभिदादा, अक्षय कायम असंच करत असतो आणि त्याने आपल्याला फाट्यावर मारले, आपल्याला तो त्याच्याबरोबर नाही घेऊन जाणार। अभिदादा, तू एक काम कर, तू माझ्याबरोबर चल, मी तुला मस्त अशी कोरेगावच्या पार्कची हिरोईन दाखवतो। म्हणून तो अभिला हा शर्टने धरतो आणि त्याला ओढतच तेथून घेऊन जातो। आनंद आणि अभि बाजूला एकमेकांबरोबर बोलतच असतात। तेवढ्यात रेवा ही तयार होऊन येते आणि मी रेडी आहे असे बोलते, तर अक्षय म्हणतो की आली। तेवढ्यात मागून रमा सुद्धा धावत येते आणि मी सुद्धा रेडी आहे। तर अक्षय म्हणतो की बायको, थोडक्यात हारली तू, कारण तुझ्या अगोदर रेवा इथे तयार होऊन आली। तेव्हा आता मी माझ्याबरोबर रेवालाच घेऊन जाणार। तर रमाला वाईट वाटते आणि सीमा सुद्धा ही सर्व मागून बघत असते। रेवा तर खूपच खुश झालेली असते। तेव्हा अक्षय म्हणतो की इतकी खुश होऊन वागण्याचा प्रयत्न मात्र करू नकोस। तेव्हा रमा म्हणते ठीक आहे, तुम्हाला बाहेरचे खाल्ल्यानंतर त्रास होईल म्हणून हा टिफिन मी तुमच्यासाठी दिला। तर अक्षय तो टिफिन रेवाजवळ देतो आणि रेवा आणि अक्षय गाडीमध्ये बसून निघून जातात।
तेव्हा गाडीतून येत असताना अक्षय मुद्दाम हाड हाड असे करत असतो, तर रेवा रोमांटिक होऊन त्याच्याकडे बघते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं इथे कुत्रे दिसले म्हणून, आणि मला सुद्धा हेच वाटत होते की तू सर्वांच्या अगोदर रेडी होऊन यावेस, कारण माझ्याबरोबर तूच कॉन्फरन्सला यावे अशी माझी इच्छा होती, आणि माझी बायको जिंकली हे तरी मला आनंद मिळाला असता, परंतु आत्ताची तुझी ही अवस्था बघून तू आनंदी राहावी, तू जिंकावी असे मला वाटत होते. रेवा मात्र खूपच खुश होते आणि खरंच का अक्षय असे विचारते आणि अक्षयकडेच बघत असते. त्यानंतर इकडे रमाला खूप राग येतो आणि लगेच ती आपल्या काही त्या साड्या असतात काढलेल्या त्या आवरत असते, आणि मगाशी तर किचनमध्ये माझे कौतुक करत होते आणि बाहेर जाताना तर रेवाला घेऊन गेले आणि कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घातल्या तर आयुष्याची घडीसुद्धा व्यवस्थित बसते असे मला सांगा, आणि मला बसवा घरामध्ये कपड्यांच्या घड्या घालवण्यामध्ये आणि रेवाला बाहेर घेऊन जात जा. म्हणून रागाने रमाने सर्व साड्या बेडवर पसरून दिलेल्या असतात. तेवढ्यात सीमा येते आणि सीमा ते सर्व बघून विचारते की काय गे रमा, हे काय हे सर्व, आणि तू वेडी नाहीस हे कपडे इकडे तिकडे फेकायला. तेव्हा रमा म्हणते की आई चुकून झाले हे सर्व. सीमा म्हणते की कपड्यांचे एकमेकांमध्ये वाद झाले म्हणून हे असे कपडे एकमेकांनी फेकून दिले का. रमा म्हणते की आई तसे नाही. रमा खूप नाराज झालेली असते. तेव्हा सीमा रमाचा हात धरते आणि अक्षय रेवाला तुझ्याऐवजी रेवाला घेऊन गेला म्हणून तुला कसे वाईट वाटले का, म्हणून तुला त्रास होतो ना, आणि त्याची सुद्धा बरोबर आहे, कारण तो तुझी माफी मागतो आणि तू त्याला माफसुद्धा करत नाही, मग तो किती दिवस वाट बघणार. तेव्हा रमा म्हणते की आई आणखीन किती दिवस वाट बघणार, म्हणजे मला त्यांच्यावर रागवण्याचा सुद्धा हक्क नाही का. मला त्यांना माफ करण्यासाठी थोडासा वेळ लागला म्हणून ते रेवाला त्यांच्याबरोबर घेऊन जाणार का आणि तिच्याबरोबर छान बोलणार का. आत्ता ते माझी माफी मागत होते आणि लगेच रेवाला बाहेर घेऊन गेले, याला काय अर्थ आहे. तेव्हा सीमा म्हणते की बिचारा माझा मुलगा तुझी माफी मागतो आणि तू माफच करत नाही, याला सुद्धा काय अर्थ आहे. तेव्हा रमा म्हणते की ते जर असे वागले तर मी कशी त्यांना माफ करणार, कारण ते विचित्रच वागतात. एका वेळेला चांगले वागतात आणि दुसऱ्या वेळेला वेगळेच वागतात, आणि मला खरंच कळत नाही की मी कसे वागते आणि कोण कसे वागतात ते. आणि रमा बाहेर निघून जाते. सीमाला मात्र रमाला किती त्रास होतो हे बघून खूप हसू येत असते. त्यानंतर इकडे रेवा खूप बोर झालेली असते, कारण तिला असे वाटत असते की उगाच मी ह्या कॉन्फरन्सला अक्षयबरोबर आले, मी नसते आले त्या रेवाला पाठवले असते तर योग्य झाले असते, कारण मला येथे आल्यानंतर खूप कंटाळवाणे झाले. तेवढ्यात कॉन्फरन्स झाल्यानंतर अक्षय बाहेर येतो आणि रेवा खरंच आपण दोघे खूप लकी आहोत, कारण आपल्या कानावर हे सर्व आपल्याला ऐकायला मिळाले, आणि ज्यांना येथे यायला भेटले नाही ते खरंच खूप अनलकी आहे आणि खूप मजा आली असे तो मुद्दाम खुश होऊन म्हणत असतो. तेव्हा रेवा मनात म्हणते की खरंच ते खूप लकी आहेत, कारण ते इथे आले नाहीत. ते मी का आले असेल इथे. अक्षय म्हणतो की खरंच त्या सरांनी 6 तास कंदमुळावर किती छान असे लेक्चर दिले, असे कोणी सांगतात का, आणि केव्हा खावीत ती कंदमुळे केव्हा खाऊ नाहीत असे. खरंच आपल्याला त्या घरात सुद्धा त्याचा किती फायदा होईल, आणि जे फूड बिझनेसमध्ये आहे त्यांनी सुद्धा ही माहिती आपल्या त्या बिझनेसमध्ये वापरायला हवीत, कारण आज त्यांनी खूप छान अशी व्हॅल्यू आपल्याला सांगितली, आणि खरंच सर्व काही खूप ग्रेट होते. मला सर्व काही खूप आवडले. तेव्हा रेवा मात्र मनात म्हणत असते की कसले ग्रेट, कारण मला तर खूप कंटाळा आला होता. अक्षय म्हणतो की रेवा तुला माहिती आहे का ह्या सेशनला मी तुला का घेऊन आलो. अगोदरचा जर अक्षय असतो तर मी असंच तुझ्यावर रागवलं असतो, तुझ्यावर असाच रागवत राहिला असतो, परंतु आता नाही, कारण तुझ्या पोटामध्ये एक बाळ आहे, त्याच्या कानावर सुद्धा हे चांगले शब्द पडावेत आणि त्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. अक्षय म्हणतो की रेवा तू पटकन तयार झाली आणि माझ्याबरोबर आलीस तू, खरंच मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटला. तर लगेच रेवा विचारते की अक्षय तुला अजून कोणत्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो आणि कोणती गोष्ट आवडली. अक्षय म्हणतो की आहे ना, कारण तुझ्या आयुष्यामध्ये अजून दुसरं कोणीतरी आहे आणि त्याचं बाळ तुझ्या पोटामध्ये वाढतो, त्यासुद्धा गोष्टीचा मला आनंदच वाटतो. आणि अक्षय गाडी घेऊन येण्यासाठी जातो. तेव्हा रेवा मनात म्हणत असते की मी प्रेग्नेंट नाही, आता याला कसे सांगू, आणि मी याला का सांगितले असेल, कारण आता असे सांगितल्यानंतर तो माझ्यावर कधीच प्रेम करणार नाही, म्हणून रेवा पुन्हा टेन्शनमध्ये येते. आणि अक्षयला कसे सांगू की मी हे सर्व नाटक करते म्हणून. त्यानंतर इकडे रमा ही अक्षयची वाटच बघत असते आणि अक्षयाने
रेवा ही खूप हसतच दरवाजामध्ये येतात तर रमा लगेच एका बाजूला लपते आणि त्यांना चोरून बघू लागते. तर लगेच रेवा ही अक्षय म्हणत असतो की रेवा हळूच वर जा. तेव्हा रमा ही अक्षयकडेच बघत असते. रेवा ही रमाकडे बघत वर जाते तेव्हा रमाला अक्षयचा खूप राग येतो आणि ती रागाने लगेच किचनमध्ये येते. अक्षयला मात्र खूप हसू येत असते कारण रमाला या सर्वाचा खूप त्रास होत असतो. त्यानंतर रेवा आपल्या रूममध्ये येते आणि खूपच खुश असते. तर लगेच शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो की काय झाले, जास्तच खुश वाटते. तेव्हा रेवा म्हणते की हो बाबा, कारणच तसे आहे, कारण अक्षय सध्या माझ्याकडे खूप जास्त लक्ष देतो, माझी काळजी घेतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा काय बोलतेस तू, एवढ्या कमी वेळात इतका मोठा चेंज. रेवा म्हणते की हो बाबा, कारण मी त्याला आवडते हे त्याच्या वागण्यावरून समजते मला. तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही रेवा, कुठल्या भ्रमात तू राहू नकोस, कारण तू प्रेग्नेंट आहे म्हणून अक्षय तुझ्याजवळ आलं असे तुला वाटते ना. अक्षय इतक्या सहजासहजी रमाला सोडून तुझ्याकडे नाही येणार आणि तुझ्याकडून सत्य काढून घेण्यासाठी ते हे सर्व नाटक करत असेल. तर सीमा चोरून दरवाजामध्ये त्या दोघांचे बोलणे ऐकत असते. तेव्हा शशिकांत म्हणत असतो, इतक्या दिवस अक्षयला तू जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती तरी सुद्धा अक्षय तुझ्या प्रेमामध्ये नाही अडकला, नक्की काहीतरी कारण आहे. तेव्हा रेवा घाबरते आणि बाबा खरंच असे असेल का असे विचारते. शशिकांत म्हणतो की नक्की काहीतरी कारण असणार. तर इकडे रमा आपल्या रूममध्ये खूप अशी रागवलेली असते आणि मी त्यांच्यासाठी जेवण करत बसले, मला तयार होण्यासाठी सांगितले आणि ते रेवाबरोबर बाहेर निघून गेले. तेव्हा त्यांना आता रूममध्ये येऊन दे, मी बघतेच त्यांच्याकडे. तेवढ्यात अक्षय येतो आणि 2 वेण्या बोलणार तोच रमा सर्व साड्याही अक्षयच्या अंगावर फेकून देते आणि रागाने त्या साड्या फेकत एवढं करून मलाच विचारतात की काय झाले ते. अक्षय म्हणतो की काय झाले, ह्या सर्व घड्या मोडतात. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला माझी चिडचिड नाही दिसत, तुम्हाला कपड्यांच्या घड्या दिसतात. रमा म्हणते की तुम्हाला काहीच वाटत नाही का, माझ्या मनामध्ये काय चालले असेल, माझी का चिडचिड होती, का इतका त्रास होत असेल. आणि रागाने म्हणते की कुणाला बाहेर घेऊन गेला होतात. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवाला. तेव्हा लगेच अक्षय परत म्हणतो की अगं मी सर्वांना सांगितले होते की जो अगोदर तयार होणार त्यालाच मी माझ्याबरोबर घेऊन जाणार, मग तो अगोदर तयार व्हायचे ना. तेव्हा रमा विचारते की इतक्या हसून तुम्ही तिच्याबरोबर का बोलत होतास, ती तुमच्याबरोबर काय बोलत होती आणि ती तुम्हाला वाटेवर इम्पॉसिबल म्हणजे काय नेमकं म्हणत होतीस. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा असा शब्द नाही तो. तेव्हा लगेच रमा म्हणते की तुम्हाला रेवाच हवी ना इंग्लिश बोलणारी, मग तुम्ही तिच्याकडेच जा. अक्षयवर राग व्यक्त करत असते आणि मी नकोय ना तुम्हाला, मग मीच जाते निघून असे बोलून रमा ही रागाने बाहेर जाते. तर अक्षय मोठ्या आवाजात म्हणतात की अरे रमा तूच हवी मला आणि खरंच तू इम्पॉसिबल आहे परंतु माझीच आहे. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा ही दारू पित असते. तेवढ्यात रमा येते आणि तिच्या हातातील तो ग्लास घेऊन, जगातील कुठलीच बाई ही प्रेग्नेंट असताना दारू पित नाही. तेव्हा लगेच रेवा म्हणते की मी प्रेग्नेन्सीचं नाटक करते असे तुला म्हणायचे का. तेव्हा रमा म्हणते की हो. रेवा म्हणते की तुझ्या होला कोण किंमत देणार. तेव्हा रमा तो जो ग्लास असतो दारूचा तो खाली ओतत म्हणते तुझ्या खोट्या गरोदरपणाचे सत्य मी सर्वांसमोर आणणारच. तर रेवाला खूपच मोठा धक्का बसतो आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.